Hello and welcome to The Print. I'm here in Pimpri Chinwad in Maharashtra because the city's waste collectors have just won a huge 12-year-long legal battle against the PCMC, the Pimpri Chinwad Municipal Corporation and its private contractors, and have just been awarded 7.5 crores in salary arrears for not being paid the minimum wage. The waste pickers, mostly women, have won a rare battle. They were awarded the money in a first-of-its-kind legal victory against the Pimpri Chinwad Municipal Corporation or PCMC and its contractors in August 2023. The win was ironic because it was secured against a municipal corporation that has been consistently feted as one of India's wealthiest municipal corporations. Not only does it have a 5-star rating from the Swachh Bharat Mission as a garbage-free city, it also ranks as the top municipal corporation in Maharashtra, ahead of both Pune and Mumbai for e-governance. But Pimpri Chinwad's waste pickers' struggle have exposed the exploitative ways of engaging labourers and also bureaucratic fault lines, even within a corporation as strong as PCMC, by holding them accountable for letting them fall through the cracks. This is a story of determination, dignity and desire, pieced together through years of valiant women's struggle relegated to the bottom of the social pyramid. मी विजया चव्हाण 12 वर्ष कोर्टात जात होते. पहिलं मुंबईला गेलो, मुंबईत तिथून आलो, नंतर परत तिथं लेबर ऑफिसला केस टाकली. ती केस चालली 12 वर्ष. आता 2012ला केस टाकलेली. एक पहिला निकाल लागला 2015ला. तेव्हा पण आमच्या लोकांना पैसे भेटले होते. कोणाला 40, कोणाला 50 असे 2 हप्ते भेटले होते लोकांना. 30चा 20चा असे हप्ते भेटले होते. मग त्याच्यानंतर परत जे ठेकेदाराकडे पैसे राहिले होते ते रिटर्न केस परत दुसरी पण तीच केस टाकलेली होती ठेकेदाराच्या पैशाला. पालिकेकडे राहिले होते ते पालिकेने दिले. जे ठेकेदाराकडे हिस्सा राहिला होता त्याच्यावर केस चालूच होती त्यांची. मग ती केस ती पण आता 2015 पासून ते आता 2024ला निकाल लागला. त्यात 23ला लागला. 2023ला सप्टेंबर महिन्यात काहीतरी निकाल लागला आणि ते पैसे आम्हाला आत्ता भेटले लोकांना. तर काही जणाला वाटायचं केस खेळतात, पैसे भेटतात का नाही भेटतात. बायांना पण वाटायचं कशाचे पैसे भेटतात, नाही भेटणार. पण मला असं वाटायचं की मी जाते केसला तर मला माहिती की आपण जितू शकतो. शेवट हे कामगारांची केस आहे, कामगारांच्याच बाजूने होती. तसं बाकीच्यांना वाटत नव्हतं. हे काय पण सांगतात, फसवतात असं बाकीच्या लोकांना वाटायचं. काही लोकांनी, आमच्यातल्याच लोकांनी संस्था वेगळी केली. आमच्या सह्या घेतल्या कोर्टाला जाऊ नयेत म्हणून. ठेकेदार लोकांनी दम दिला, गोळ्यात घालू असं करू. पण तेवढ्याला पण मी घाबरले नाही. मी कोर्टाला जायचे. त्यांच्याच संस्थेतून परत आमच्याच संस्थेत मी आले बाबा आडावकडंच आणि कोर्टाला जायला सुरुवात केली. पहिलं तर कोर्टाला त्या लोकांनी सह्या घेतल्या की कोर्टाला जाऊ नये म्हणून. तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही. 1 महिना 15 दिवस पण त्यांच्यासोबत थांबले नाही. त्यांच्याकडून परत आमच्याच संस्थेत आले आणि ह्यांना कळाले की असं असं झालं. मग मी सांगितलं केलंच सह्या. म्हणलं तुमची तयारी का परत कोर्टाला जायची? हो म्हणलं आहे तयारी माझी जायची. मग परत आम्हाला मोरवाडी कोर्टात जाऊन तिथं सह्या केल्या आणि तिथून तो पेपर नेऊन परत आम्ही तिथं लेबर ऑफिसला जमा केला आणि परत मी कोर्टाला जायला चालू झाले. 1-2 महिनेच गेले नाही मी. नंतर परत जायला चालू केलं. म्हणलं जाणार आहे म्हणलं कोर्टाला. म्हणलं तुम्ही तिकडं राहणार नाहीत का? म्हणलं नाही राहणार म्हणलं. जिथं बायांचं भलं होतं तिथंच जाणार म्हणलं. मग त्या कोर्टाला गेल्यावर तरी पण आम्ही 5-6 वर्ष गेलो. आता निकाल लागला. मग ते पैसे भेटायचे. आज भेटतील, उद्या भेटतील. आयुक्ताकडे चक्रा मारल्या. मग आयुक्ताकडे गेलो. म्हणलं आयुक्तांना पण विचारलं. म्हणलं सर यांनी असं असं केलं की महानगरपालिकेने लिहून दिलं. यांनी कचरा वेचला, कचऱ्यावर यांना किमान वेतन दिल्या जाते असं महानगरपालिकेने कोर्टाला सांगितलं होतं. तर मग आयुक्तांना विचारलं. म्हणलं असं कुठल्या कानून कायद्यात लिहिलेलं आहे सर? म्हणलं तुम्हीच सांगा. आम्ही एवढी शहराची घाण उचलतो आणि महानगरपालिका म्हणते की यांना कचऱ्यावर किमान वेतन दिलेलं आहे. मग कुठल्या कानून कायद्यात असं लिहिलेलं आहे की कचऱ्यावर किमान वेतन दिलं जाते? त्याचं तुम्ही विचार करा. मग तेव्हा आयुक्त म्हणले असं नाही का की त्यांनी चुकीचं केलंय काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुमचं बरोबर करतो, तुम्हाला पैसे मिळवून देतो, मी आहे इथं बसले. मग ते आयुक्तांनी आमचं सगळं ऐकून घेतलं. त्यांना पण कळालं की हे चुकीचं महानगरपालिकेने केलंय. निकाल दिला त्याप्रमाणे आयुक्तांनी पण आम्हाला साथ दिली. आयुक्तांनी ते पैसे मिळवून दिले. त्यांच्यासाठी पण आम्ही धन्यवाद करायला गेलो होतो त्यांना. आणि त्याच्यात मेन कारण आहे आमची जर संस्था केस लढली नसते तर आम्हाला काही पैसे भेटले नसते. आज मला अनुभव आहे की कोर्टाला किती पैसे जातात. कारण माझ्या सासरी पण केस चालू आहे कोर्टाची शेतासाठी आणि माझ्या आईच्या इकडे पण केस चालू आहे माझी. मग ह्या वकिलाला पैसे, तिकडच्या वकिलाला पैसे किती जातात प्रत्येक महिन्याला त्याचा अनुभव मला आहे.
तर आज 2012 ही संस्था आपल्यासाठी केस खेळते. मुंबईला खेळले, परत इथं चालूच होती, इथली डबल केस चालू होती. मग ह्याच्यासाठी किती वकिलाला पैसे, जाण्या येण्याचा खर्च पूर्ण संस्था करते. आम्ही काय बाया संस्थेला 1 रुपया पण देत नाही. जे काय खर्च करतात ते आमचे डॉक्टर बाबा आढावच खर्च करतात बायांच्या वतीने. ते लढले म्हणूनच आम्हाला हे पैसे भेटले. संस्था आमच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. आम्हाला आईबाप आहेत असं सध्या वाटत नाही की आमचे आईबाप हेच संस्था आहे. हे धरूनच आम्ही चालतो. सगळ्या बाया एकत्रित येतो. सगळं जे काय करायचं असेल ते आम्ही ठरवतो, संस्थेला सांगतो. मग संस्था भक्कमपणे आमच्या पाठीशी उभा राहते. आमचे जे आमच्यावर अडचणी येतात त्या अडचणीला निवारण करणारी आमची संस्था. These waste pickers are no strangers to struggle, either social or legal, and they'd been at war on both fronts, helped by the trade union KKPKP. The war over the non-payment of wages lasted between December 2012 and May 2013, and then June 2013 to June 2015. It's a complicated period in which the waste pickers seem to fall through the corporation's cracks and into the contractors' clutches. अपना मिनिमम वेजेस जो है वो मिलना बहुत ज़रूरी है, और ये जो है वो पूरा का पूरा सरकार की जिम्मेदारी होती है. जो लोकल्स गवर्नमेंट है उनकी जिम्मेदारी होती है, उन्होंने देना चाहिए. लेकिन वो मिनिमम वेजेस भी नहीं दिया गया था. तो ये था कि अगर यूनियन नहीं होते, कोई भी यूनियन, तो जैसे वेस्ट पिकर्स का यूनियन है, कागज का पत्रा कष्टकरी पंचायत जो जिससे हम जुड़े हैं, तो ये यूनियन नहीं होते तो मिनिमम वेजेस का ये जो केस है वो आगे भी नहीं जाता, लोगों को ये पैसा भी नहीं मिलता. और ये इनको अगर ऑर्गेनाइज नहीं करते तो इनको कुछ भी नहीं मिलता, उनको पता भी नहीं चलता, ना कि इनकी इसकी जानकारी उनको होती, और ना ही इनको कॉर्पोरेशन इनको देता, ना ठेकेदार या तो जो कॉन्ट्रैक्टर है वो भी नहीं देता. So when we look at this whole case as it stands now, starting from the very beginning where we were unsure whether the case will go through or whether the waste pickers would want to pursue this relentlessly and so on and so forth, and now we are at a stage where the judgment has come out and the order has been implemented. So first of all, I think a question comes to my mind now is that do we look at this as a victory at all, or do we look at it as a justice that has been so delayed that it almost looks like it's denied to some people? Because over the period of time, 31 waste pickers have lost their lives. One of them lost their life, suffered a heart attack after the order was implemented, or after the judgment was passed. But I think just being a part of the union and being with the waste pickers and understanding, I think, what this case meant to them speaks volumes of their resilience and their remarkable courage and ability to just hold their ground and just hang in there, because there were like extremely horrendous efforts, cheap tricks played by various players out there, including the contractors, including the government, the state, including betrayals from their own comrades, and so on and so forth. Of course, facilitated and manipulated by people higher up there. I think everything happened over the period of, I think, the last 7, 8, 10 years. That was that when one looks back at this, feels like like what are we fighting for, and whose fight is this? And if it means if it takes like 12 years for a fundamental right, for a waste picker to get her fundamental right, I think it also speaks and raises a question mark on the judicial system in a way. But I think what also is important in this whole case is to look at it with hope, because I think I look at it with hope, because I think eventually as a trade unionist, as a trade union, I think it's a big victory and a moment of celebration for all of us. And माझं नाव सुरेखा वाघमारे, मी कचऱ्याच्या गाडीवर काम करते आणि राहायला मोरे वस्तीला आहे. सकाळी 7ला जाते कामाला. काम करता करता आम्हाला पैसे कमी भेटतात म्हणून आम्ही केस केली होती. ते केसमध्ये आम्हाला एवढा संघर्ष करायला लागला की आम्हाला लय संघर्ष करायला लागला त्या केसमध्ये. पण शेवटी आमच्यासारखीच लढाई झाली ती. संघर्ष न करता करता एक दिवस मला असं म्हणजे कोर्टामध्ये जायचं होतं. कोर्टात जाता जाता सकाळी 7ला कामाला जायचं आणि दुपारी 2च्या आधीच केसला जायचं. तारीख होती त्या दिवशी. मग काम करत करत भूक पण लागली होती. केसला पण जायचं. मग थोडीशी भाकरी होती माझ्यापाशी.
भूक लागली तर भाकरी कशी खायची, पटकन गाडी तर पकडायची, गाडी आकुर्डीहून गाडी पकडायची होती आम्हाला, एसटी म्हणजे लाल बस होती. तिथून जाता जाता आम्हाला भूक लागली होती. मग मी हातावर भाकरी घेतली, म्हणलं कोर्टापर्यंत जाईपर्यंत खाईल. तर पाणी नव्हतं. एक माणसाला पाणी मागितलं तर तो म्हटला मी नाही देत पाणी. आणि पाणी घ्यायचं म्हणजे मला ध्यानच नाही राहिलं की पटकन जायचं की साहेब निघून जाईन केससाठी, तिथं सही करायला लागते ना. मग आणि घास तर बसला कशामध्ये, पाणी तर नाही. मग त्या माणसाने पाणी नाही दिलं. मग त्या दुसऱ्या पोराला जरा दया आली, मग त्याने पाणी दिलं. मग आम्ही पेलं. मग मला थोडं बरं वाटलं. पण ते क्षण असं मला आठवतं की पैसे भेटतात त्यासाठी लढतोय आम्ही, ते आमच्यासारखं व्हायला पाहिजे. जेव्हा आम्हाला पैसे भेटले तेव्हा इतकी खुशी झाली की लयच खुशी झाली. मी पहिलं माझ्या मुलांना सांगितलं की मला एवढे एवढे पैसे भेटल्यात. नाही मला तर काय कळत नाही एवढं मोबाईलमधलं, पण म्हणलं असं असं मेसेज आला बघा पोरांना रे. मग पोराला पाठवला, पोरगं होतं कामाला. ते म्हणलं हा आई खरंच तसा मेसेज आला, आहेत भेटला तुला पैसे. मग लगेच मी ओमकारला फोन केला, ओमकार पैसे आलेत. हा म्हणला हा का मावशी, म्हणलं हा. Vijubai, Surekha and women like them, born into lower caste families, have known no other life than being waste pickers, collecting trash from households and doing the literal dirty work for the rest of society. But over the last 12 years, they have forged bonds of friendship, sisterhood and comradeship along the way. They not only got their wages, they achieved something bigger. They have created better working conditions for sanitation workers and waste pickers and segregators, reinstating the primacy of trade unions, and did the unthinkable, holding power to account. पैसे भेटले ना तेव्हा लय आनंद झाला. पहिले बघा गेले अकाउंटमध्ये तर मॅसेज आलता ATMने 10,000 रुपये काढले. मी दुखण्यात होते ना तर घरात काय सुद्धा नव्हतं. मग पोरीने येताच लगे मटण आणलं आणि दुसऱ्या दिवशी केक पण घेतला की मम्मी मरता मरता वाचली, पहिला केक कापू. खुशी की बात है ना. आम्ही दोघीच राहतो ना, घरात कोण नाही. आता खुश आहे. आम्ही दोघीच करून खातो, घरात कोण नाही कमवतो ना. मी एकतर आजारी पण असते, गोळ्या औषध खाऊन काम करते, खाते पिते. फक्त आता घराचा हप्ता भरते. सकाळी 6ला कामाला जाते. आता महिना झाला कामाला चालले. 2 महिने घरी होते. 2 डोक्याला टाके पडले तर कुणी बघायला सुद्धा नाही आलं नातेवाईक. या मॅडम ते आले दवाखान्यात बघायला. म्हणजे नातेवाईक नाही आले, संघटनाच्या बाया आल्या म्हणायचं. हा ना, बाया आल्या, घरी आल्या, फोन केलं नाही का, असं दवाखान्यात पण बोलाय आले. काकी आलत्या, ओमकार आलता, पुन्हा मॅडम आलते. फोनवर पोरीला समजे माहिती सांगायची, काहीच नाही समजलं तर नाही का ती बोलायची. कर्ज फेडलं, सोनं गहाण ठेवलेलं, घरी आणलं. थोडे 1 लाख रुपये FD केले, अजून थोडेसे ठेवले साईडला. म्हणलं ते नाही संपवले. अजून घराचे हप्ते आहेत ना, हप्त्यासाठी थोडे ठेवले. घर भेटलेलं आहे ना घरकुलला, त्याचे थोडे हप्त्यासाठी ठेवलेत. And none of this would have been possible without the support of the trade union KKPKP. And now, their legal victory is creating ripples of hope for other communities, fighting for their right to dignified work with minimum wage. It's a big struggle, not just it's a big success, not just for waste pickers, but also for the working class and also for the entire informal workers, because incidents like these keep happening. One always hears about denial of minimum wages not being paid, orders being passed in favor of the workers or in favor of the companies, but to see through the order from its judgment to its implementation, I think in the last 1.5 years we've experienced everything. We've experienced how the political class looks at this, how the bureaucrats look at this case, how the ones in the state machinery at different ladders and levels look at it. And I think it's, in a way, the picture is very grim if one has to look at it, but also it's very hopeful, because eventually this case, when the municipal commissioner, the current municipal commissioner, we went to him with this case, I think the way he handled this case, or the way he looked at waste pickers as workers with rights who have been denied their rights by a state, by a machinery that he is now in a position to head. I think it takes a lot to acknowledge that there has been some wrong, that the waste pickers have been wronged, and then to start from that position to actually facilitate that pathway to justice. And I think
I think the commissioner and the municipality at large, I think, played that role towards the end, where the case was not further delayed and challenged and could have gone to the High Court. And we were, of course, ready to fight for 10, 15, 20 more years, because if it took 10 more years, then of course, meaning we'll stand together for 10, 20 more years. But I think in the last 1.5 years, the curve changed, the gears were shifted towards implementation, and we were all, I think, on the common page after the commissioner clearly mentioned that, you know, that something has gone wrong, and we are here to make sure that the waste pickers get what is due. So I think overall it's a mix of both feelings. It's upsetting because it took 12 years, and it's extremely upsetting if one tries to focus on that, because it should not take even a month more. The wages should be paid monthly, and that is how it should be. The correct wages should hit the bank account every month, and that is how it should be. Simple as that. But also, it's very hopeful that that justice is finally delivered in a manner in which we can call it justice in some way. There is a semblance of justice. There is justice not just happening at the back end, but it's also seen to be delivered, because the waste pickers have seen that happening. They were a part of this struggle for all these years, so they've also actually seen what it takes to pursue a legal battle, and of course ensure its implementation with the administrators, with the politicos, and so on and so forth. So I think it's a case that I now feel should be remembered by not just trade unionists and activists, but it should also be a case where the workers, the working class across the country learn from it, understand, and take the motivation and courage, I think, to fight, because I think eventually it's the workers that need to stand united with each other. And I think if as unions we are able to facilitate that kind of solidarity, I think it would go a long way in many other trade unions, organizations that are wondering whether to take up this fight or not, and figuring out, how much does it cost, how much time does it cost, and all of that. So I think this example needs to be shared with many people out there who would take some motivation and draw some courage and fight the right fight. And the victory of justice is finally bringing some peace to the women waste pickers of Pimpri Chinwad. मेरा नाम छाया त्रिभुवन है, अरे इधर ही रहती मैं पिंपरी में। जब मेरे को पैसा आया तो ओमकार ने बोला कि मौसी पैसे आले तुमसे, तो मैं बहुत खुश हो गई। ऐसा ज़मीन पे पैर भी नहीं मेरे टिक रहे थे। तो घर पे गए तो मैं किससे बात नहीं की, मस्त खाना पीना खाया, सो गई। ऐसी नींद सो गई तो सुबह 8 बजे उठ गई। बहुत सारी खुशी, इतनी खुशी तो आज तक मैं खुशी है बिल्कुल। नींद भी मस्त आती। चलो पैसा है अपना। बच्चन को थोड़ा बहुत कपड़ा लिया, थोड़ा मिठाई पेट भर के खाया। मटन नहीं, मगर मिठाई बहुत पसंद है। This is Vandana Menon reporting from Pimpri Chinwad for The Print.